तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे झटपट नाश्ता। झटपट नाश्त्यामध्ये तुमच्यासाठी आज ब्रेड रोल बनवणार आहे मी। ब्रेड रोल हे आपण झटपट कसे बनवायचे, ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे। ब्रेड रोल साठी आपले सर्वात पहिले आपण ब्रेड घ्यायचे आहेत। ही आपली कोथिंबीर आहे, हा आपला आगरी कोळी मसाला आहे, ही हळद आहे, हे आपलं मीठ आहे, हे घरगुती काळा मसाला आहे, ही आपली अद्रक मिरचीची पेस्ट आहे, बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि हे आपले वाटाणे, हिरवे वाटाणे आपण हे उकडून घेतलेले आहेत चांगले। एक वाटी कांदा घेतलेला आहे, हा एव्हरेस्टचा मसाला आहे, हे आपलं पाणी आहे, ही आपली अद्रक मिरचीची पेस्ट टाकायची आहे, हा आपला घरगुती काळा मसाला टाकायचा आहे, हे मीठ चवीनुसार आहे, ही आपली हळद असणार आहे, हा आगरी कोळी मसाला आहे आपला, ही आपली कोथिंबीर, हा एव्हरेस्टचा मसाला आहे आपला, आपला कांदा, हे संपूर्ण आपण स्मॅश करून घ्यायचं आहे, चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपल्या चांगल्या पद्धतीने पूर्ण स्मॅश झालेलं आहे। स्मॅश झाल्यानंतर ह्याचे असे गोल रोल करून घ्यायचे आहेत। छोटे छोटे रोल करून घ्यायचे आपले। हे बघू शकता तुम्ही, हे आपले बटाट्याचे जे आपण मिक्स केलेलं जे रोल्स तयार झालेले आहेत आपले चांगल्या प्रकारे। त्यानंतर हे आपले ब्रेड आहेत, ह्यांचे आपले कॉर्नर कट करून घ्यायचे आहेत। हे आपले ब्रेड कटिंग करून झालेले आहेत, साइड त्याच्या पूर्ण कट केलेले आहेत। ब्रेड कटिंग झाल्यानंतर हे ब्रेड आपल्याला आपल्या पाण्यामध्ये फक्त एक साइड त्याची भिजवायची आहे। भिजून झाल्यानंतर त्यातलं पाणी प्रेस करून काढायचं आहे। पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं। हे बघा, हे अशा प्रकारे दिसतं। आपल्याला आपण बनवलेले बटाट्याचे मिक्सिंग ठेवायची आहे, चांगल्या प्रकारे त्याची कव्हरिंग करायची आहे। गोल शेप आला पाहिजे त्याला। ह्याची प्रॉपर त्याला असं गोल करून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही। अजून एक ब्रेड तुम्हाला करून दाखवतोय मी। हा पूर्ण नीट बसवायचा आहे असा। हे जे मिश्रण आहे त्याला कव्हरिंग करायचं आहे। गोल करून घ्यायचं आहे प्रॉपरली हाताने। गोल शेप आलेला आहे त्याला। तुम्ही आता बघू शकता, हे आपले ब्रेड रोल फ्राय करायला रेडी झालेले आहेत। हे आपलं तेल गरम करायला ठेवलेलं आहे, मीडियम फ्लेम वरती ठेवलेलं आहे। स्लो पण नाही ठेवायची आणि फास्ट पण नाही ठेवायची गॅस। आपलं तेल गरम झालेलं आहे, हे आपले रोल तेलात सोडायचे आहेत। हे
आपले असे सोडून द्यायचे, त्यांना हलवायचं नाही आहे. गोल्डन ब्राउनिश कलर येईल तोपर्यंत त्यांना तसंच ठेवून द्यायचं आहे. हे चांगल्या प्रकारे त्यांना गोल्डन ब्राउनिंग कलर आलेला आहे. हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आपले ब्रेड रोल रेडी झालेले आहेत. आता याची चांगली प्लेटिंग करून घेणार आहे मी. हे आपले कुरकुरीत क्रिस्पी झटपटीत नाश्ता रेडी झालेला आहे. बघू शकता त्यांना चांगला गोल्डन कलर आलेला आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.